जय श्रीराम. मी पंडित भूषण थिटे गोटी शहादा. अधिक मास म्हणजे काय, या महिन्यात कोणते काम करावे व कोणती कामे करू नये, असे अनेक प्रश्न आपल्याला मनात येत असतात. त्यामुळे सर्वांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. यावर्षी 17 मे ते 15 जून या कालावधीमध्ये अधिक महिना आला आहे. अधिक मास म्हणजे काय, ज्या महिन्यात सूर्य संक्रांती नसते त्याला अधिक मास असे म्हणतात. यावर्षी ज्येष्ठ अधिक मास याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हटले जाते, कारण या महिन्याचे अधिपती साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणून या महिन्यात श्रीकृष्णांची भक्ती, साधना, उपासना, पूजा अर्चा करतात. तीर्थस्नान, उपवास, व्रत, नियम याच्याने आपल्याला परमार्थिक सुखाची प्राप्ती होते व संसार सुख मिळते. आता बघूया अधिक महिन्यात कोणते कर्म करावे. या महिन्यात व्रतवैकल्ये, ध्यान, भजन, साधना, कीर्तन, चिंतन, दैनंदिन कर्म या महिन्यात करता येतात. श्री विष्णू पुराण, भागवत पुराण, देवी भागवत याचे पठण करणे अत्यंत लाभदायक ठरते. रोजची साधना, नियमित पारायण केल्याने आपली दुःख, पीडा, क्लेश, दरिद्र दूर होण्यासाठी शांती कर्म व याआधी सुरू केलेले कर्म करावे. जे कर्म केल्या वाचून गती नाही असे कर्म करावे, अशी कामे करावी. नामकरण संस्कार, अन्नप्राशन संस्कार ही कर्मे करण्यास हरकत नाही. अधिक महिन्यात नित्य रोजची कर्मे करावीत. या महिन्यामध्ये अधिक मासाची पोथी रोज 1 अध्याय अशी 30 दिवसांपर्यंत पठण करावे व 30व्या दिवसानंतर यथाशक्ती ब्राह्मणांना दान करावे. आता पाहूया अधिक महिन्यात कोणती कर्मे करू नयेत. या महिन्यात नवीन कार्यक्रमाचे आरंभ व समाप्ती या काळात करू नये. देवप्रतिष्ठा, मौंज संस्कार, संन्यास ग्रहण, वास्तुशांती, गृहप्रवेश, विवाह संस्कार, कोणतेही नवीन तीर्थदर्शन, विहीर बोर करणे, वस्त्रे अलंकार खरेदी करणे, यज्ञकर्म हे काम अधिक महिन्यात करू नये. श्री समर्थ ज्योतिष कार्यालय यांच्याकडून भक्तांसाठी या अधिक महिन्यात पुण्यप्राप्तीसाठी पूर्ण महिनाभर दररोज 1 अध्यायाप्रमाणे आमच्या ग्रुपला व यूट्यूब चॅनलला रोज 1 अध्याय प्राप्त होईल. हा अध्याय आपल्यापर्यंत यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेला व्हॉट्सॲप ग्रुपवर जॉईन करा, जेणेकरून रोजचा अध्याय व रोजची माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. व आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा. जय श्रीराम.